महापौर निवडणूक विविध महापालिकांच्या माध्यमातून त्यांचा कार्यक्रम 3 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे 3 तारखेला महापौरांची निवडणूक होईल, परंतु 29 आणि 30 तारीख ही फॉर्म भरण्याची तारीख आहे। त्या दिवशी चित्र स्पष्ट होईलच। या बाबतीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या दृष्टीने आपापला महापौर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत, परंतु संख्येला महत्त्व आहे। ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर होणार आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी शिवसेनेची संख्या बहुमतात आहे तिथे शिवसेनेचा महापौर निश्चित होईल। पण मग महायुतीवर निवडणूक लढला केटीमध्ये या बाबतीत भाजपसोबत असेल का? कारण गटमध्ये भाजप कुठे नाही। या बाबतीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या गटाची नोंदणी करत असतो। युतीबरोबर लढलेलो आहोत। युतीबरोबर पुढे कामकाज कसं करायचं, महापौर निवडीच्या वेळेला काय निर्णय घ्यायचा तो वरिष्ठांचा अधिकार आहे। जो आदेश येईल त्याप्रमाणे इथे कार्यवाही होईल। आपण पण वरिष्ठ आहात। महापौर 2.5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी येईल, त्याची मागणी भाजप मागणी काय करते ती मीडियाच्या माध्यमातून असेल तर मला माहिती नाही, परंतु आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्य भाजपाचे अध्यक्ष रवी चव्हाण साहेब, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामध्ये चर्चा होऊन जे निष्पन्न होईल त्याला खरा अर्थ आहे। पर चर्चा झाली का मग त्यांची काही? या बाबतीमध्ये बोलणी चालू आहेत। महापौर निवडणूक या बाबतीमध्ये युतीच्या बाबतीत बोलणी चालू आहेत आणि निश्चितपणे त्या बाबतीमध्ये निर्णय जाहीर केला जाईल। एकीकडे युती आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पाटीत खंजीत भोपाळचं जे बाणाचं असं एक पोस्टर तयार केलं होतं आणि ते मीडियावर व्हायरल झालं होतं। त्यामुळं हा संभ्रम आहे का की युतीत आरबीएल नाही असं? युतीत आम्ही सातत्याने म्हणत आलेलो आहे की आम्ही युतीमध्ये लढलो, युतीमध्ये राहणार। ज्यांना कोणाला राहायचं नसेल तो त्यांचा प्रश्न। भाजप असेल का सोबत? त्यांना विचारणार, त्यांना विचारत